नमस्कार मित्रांनो, MNN मराठी न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आहे 17 जून 2026 आणि आज महाराष्ट्राच्या राजकारणापासून ते थेट तुमच्या खिशाला कात्री लावणाऱ्या सायबर क्राईमपर्यंत 5 अत्यंत खळबळजनक आणि मोठ्या बातम्या समोर आल्या आहेत। उद्धव ठाकरेंना लागलेला मोठा धक्का, पुण्यातून सुटलेली एक खास ट्रेन आणि तुमच्या मोबाईलवर येणारा तो एक धोकादायक मेसेज, या सगळ्यांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची बातमी तुम्हाला मोठ्या फसवणुकीपासून वाचवू शकते। चला तर मग सुरू करूया। सगळ्यात पहिली आणि सर्वात मोठी बातमी येते महाराष्ट्राच्या राजकारणातून। दिल्ली आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे ऑपरेशन टायगर। चर्चा अशी आहे की उद्धव ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत। जर असं झालं तर ठाकरे गटासाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का असेल। यावर संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे आक्रमक होत एक गंभीर ट्विट केले। आता सत्ताधाऱ्यांवर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे। आता हे खासदार खरोखरच पक्षांतर करतील की फक्त राजकीय अफवा आहे, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत। दुसरी बातमी प्रवाशांसाठी आणि विशेषतः साई भक्तांसाठी अत्यंत आनंदाची आहे। आजपासून पुणे ते शिर्डी दरम्यान पहिली थेट रेल्वे धावणार आहे। होय मित्रांनो, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। यामुळे पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांचा शिर्डीचा प्रवास अत्यंत सुसाट, सोपा आणि आरामदायी होणार आहे। जर तुम्हीही शिर्डीला जाण्याचा प्लॅन करत असाल तर या ट्रेनचे टाइमटेबल नक्की तपासून घ्या। तिसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गेल्या 3 दिवसांपासून सुरू ठेवलेलं आपलं अन्नत्याग आंदोलन अखेर मागे घेतलं आहे। पुण्यातील तरुणांच्या आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी रोहित पवार आंदोलनाला बसले होते। अखेर सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली, सकारात्मक चर्चा झाली आणि यशस्वी शिष्टाईनंतर रोहित पवारांनी लिंबू पाणी घेऊन आपले आंदोलन संपवले आहे। चौथी बातमी आहे थेट हवामानाच्या अंदाजाबद्दल। संपूर्ण महाराष्ट्रात ज्या पावसाची वाट पाहत आहे त्या मान्सूनबद्दल हवामान खात्याने नवीन अपडेट दिले आहे। महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे। पण धक्कादायक बाब म्हणजे आपली आर्थिक राजधानी मुंबई, यंदाचा जून महिना हा गेल्या 12 वर्षातील सर्वात कोरडा महिना ठरला आहे। मुंबईत अजूनही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही, ज्यामुळे पाणी टंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता वळूयात 5व्या आणि तुमच्या सुरक्षेशी संबंधित असलेल्या सर्वात महत्त्वाच्या बातमीकडे। सध्या देशात ई-चलन स्कॅम नावाचा एक नवा सायबर क्राईम वेगाने पसरतोय। तुम्हाला वाहतूक पोलिसांच्या नावाने एक बनावट मेसेज येतो, ज्यामध्ये लिहिलेलं असतं की तुमच्या गाडीचे चलान कट झाले आहे, दंड भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा। मित्रांनो, विसरूनही अशा लिंकवर क्लिक करू नका। ही लिंक क्लिक करताच सायबर गुन्हेगार तुमचे खाते रिकामे करत आहेत। पोलिसांचे अधिकृत ॲप वापरूनच नेहमी चलान तपासा, कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका। तर मित्रांनो, या होत्या आजच्या 17 जूनच्या 5 सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या। तुम्हाला काय वाटते, राजकारणातील या उलथापालथीमुळे काय फरक पडेल आणि ई-चलनाच्या फसवणुकीपासून वाचवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत पाहत रहा MNN मराठी न्यूज नेटवर्क चॅनल।